पंचमेळ डाळ. तर आज आपण बघणार आहोत ही 5 वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी मिक्स करून केलेली डाळ फ्राय कशी बनवायची ते. तर मी घेतल्या आहेत 5 डाळी. त्याच्यात आहे मूग, मसूर, तूर, चणा आणि उडीद. डाळी छान धुवून घ्यायच्या आणि 15 मिनटं भिजत टाकायच्या, म्हणजे त्या छान शिजतात. आता कुकरमध्ये थोड्याशा पाण्याबरोबर थोडंसं किंचित हळद, किंचित तिखट आणि एक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून आपण ही डाळ छान शिजवून घ्यायची. आता आपण याला पंचमेळ म्हटलं आहे कारण ह्याच्यात 5 प्रकारच्या डाळी आहेत. तर ह्याचं प्रोटीन कंटेंट तर खूपच चांगलं आहे. खूप न्यूट्रिशियस आहे ही डाळ आणि चवीला तर अप्रतिम लागते. म्हणजे ही अशी डाळ ना छान गरमागरम भाताबरोबर, पापड आणि लोणच्याबरोबर तुम्ही खाल ना तर तुम्हाला खूपच आवडेल. तर ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा. तर आता आपली डाळ शिजली आहे. आपण कुकर उघडूया आणि ही डाळ थोडीशी घोटून घेऊया. मी ना फार जास्त डाळ घोटून घेत नाही कारण मला ना थोडेसे असे दाणे दिसलेले आवडतात डाळीमध्ये आणि ते खातानाही छान लागतात. आता आपण एक पातेलं घेऊया आणि त्याच्यात टाकूया थोडंसं साजूक तूप आणि किंचितचं तेल. आणि गरम झालं का मग आपण त्याच्यात टाकणार आहोत मस्त हिंग आणि जिरं. जिरं आणि हिंग छान तडतडलं ना का मग आपण त्याच्यात टाकणार आहोत मिरच्या. मिरचीचे तुकडे छान शिजले का आपण टाकायचे त्याच्यात थोडंसं ठेचलेलं लसूण आणि किसलेलं आलं. आता या ताज्या आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीचा वासच इतका छान येतो त्या डाळी तुपाच्या फोडणीमध्ये ना की काय सांगू तुम्हाला. मग त्याच्यात टाकायचे थोडेसे कढीपत्ते आणि मग आपण त्याच्यात टाकायची आपली डाळ. डाळीत तुम्ही हवं तेवढं पाणी घालून ॲडजस्ट करा तुम्हाला किती घट्ट पातळ पाहिजे ते. हे सगळं छान मिक्स केलं का मग आपण त्याच्यात टाकायचे थोडेसे मसाले. थोडंसं धणा जिरा पावडर, किचन किंग मसाला, मीठ आणि चवीपुरती साखर. हे सगळं टाकल्यामुळे ना अगदी डाळ खूपच टेस्टी होते. हे सगळं छान मिक्स करायचं आणि डाळीला एक छान उकळी आणायची. आणि डाळ चांगली रटारटा उकळली, त्याच्यात सगळे स्वाद उतरले सगळ्या इन्ग्रेडियंट्सचे का मग आपण त्याच्यात पेरायची मस्त कोथिंबीर. कोथिंबीर पेरली का आपली डाळ तयार. आता या डाळीला ना तुम्हाला एक्स्ट्रा वरून फोडणी देऊन एक्स्ट्रा तेल तूप पोटात घेण्याची काही एक जरूर नाही. ही डाळ अशीच खूप छान लागते. तर ही डाळ जरूर ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझ्या सॅम्पीज किचनला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. जरूर ही डाळ ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ते. ओके, थँक्यू सो मच.